तर आत्ताच आम्ही दर्शन करून बाहेर आलो मंदिर तिथे आपल्यासोबत बाकीचे तर फोटो काढतात. आत्ताच दर्शन वगैरे केलं. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाडी आली हे बघा एकदम फुल कडक मध्ये ना भाई. गौरव भाई मित्रांनो आत्ताच फ्रेश वगैरे झालो मस्त आम्ही आणि सगळे निघालो आम्ही आता इकडे पोचलो. इथं बघा महाप्रसाद भेटलेला आहे आपल्या पोरं इकडे दिपेश आहे. तर भाई नाही गाडीत जा टोकतो कशाला आहे तू पण गाडीला. निघतो आम्ही. आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तर वडापाव आलाय सगळे वडापाव खातात. वडापाव खातो आणि तुम्हाला भेटतो मग. अरे या साईडलाच आहे. त्या साईडला आहे. या साईडला कशाला येते मला. अभी मजा आएगा ना भिड़ो. नमस्कार मित्रांनो, मी साहिल गायकवाड तुमचं स्वागत करत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसांनी आपला ब्लॉग येत होता. तर आम्ही चाललो आहे सगळे पोरं फिरायला म्हणजे रत्नागिरीला चाललो आहे पहिले. तर मी बॅग वगैरे तर भरले इथं बॅग भरले आणि तर आता मी थोडाच वेळ निघेन. ती गाडी येईल 11:30पर्यंत येईल. पहिलं आपल्याला एरियात जायचं आहे. तिकडनं सगळं नारळ बिरळ देऊन त्यानंतर डायरेक्ट आम्ही निघू. तर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पुढे काय घडेल ते सगळं कंटिन्यू मी तुम्हाला दाखवत राहील. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्ही बघू शकता मी आता इथं मगाशी थोड्या वेळात आलेलो. तर आपले आता मित्र जमा झालेत. प्रथम आहे, रोहन आहे, दिपेश आहे आणि इथं तनिष बसला. हा काही येत नाही, घरातून परमिशन नाही. बाकीच्यांच्या घरातून परमिशन आहे आता. तर आता आम्ही निघतो थोड्या वेळात. दोघंजणं गाडी आणायला गेलेत. तर ते येतील थोड्या वेळात, गाडी घेऊन येतील. त्यानंतर आम्ही लगेच निघू. काय बोलशील? आम्ही चाललो आता. येतोय का नाही तू? काय येत नाही तू? ठीक आहे चालेल. नेक्स्ट टाइम येशील का? मस्त का नेक्स्ट टाइम नक्की पक्का. प्रॉमिस करतो. सो सॅड. रडू नको, आम्ही येऊ लगेच प्लीज. ठीक आहे. नीट जावा. तर इथं रोहन आहे. काय बोलशील रोहन, कसं वाटतंय तुला? चांगलं वाटते मला. मी काळा आहे म्हणून मला जळवायला त्याने लाईट चालू केली. मला कळतंय. ठीक आहे. तुला काय वाटतं? लवकर गाडी येऊ द्या. आता आपल्या मोठ्या भाईकडे जाऊ. प्रथम भाई काय बोलतो? सो प्रथम सॅड. का? हॅलो रवींद्र चव्हाण. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मग आम्ही निघाले. भाई आपल्या इथं आमच्याकडे रोटीची भांडी वगैरे घेतलेत. आम्ही वाजवायला जरा सामान घेतले. पुढं 2 जण आहेत आणि पाठी आपला प्रथम आहे. गाडी आपल्या इथं येईल आता. एरियात आहेत. गाईस चला बघत राहा आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. गाडी आली हे बघा एकदम फुल कडक मध्ये ना भाई. गौरव भाई. तर भाई नाही गाडीत जा टोकतो कशाला आहे तू पण गाडीला. भाई गाडी बघा टोकली इथंच चालू झाला. चला मस्त गाडी बघू शकता तुम्ही आपली. तीच मागे एकदा गाडी नेलेली आम्ही, तीच गाडी आपली. आता बघू गाडी बिडी भरतो आम्ही. तर गाडी वगैरे सगळं भरतो, सामान विमान थोडंसं जे काय बॅग वगैरे आहे. नंतर आम्ही निघतो, नारळ फोडतो आणि निघतो. ब्लॉगमध्ये तुम्ही राहा आमच्या.
गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो आता आम्ही निघालोय. लाव गाणे. चला गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. रवींद्र चव्हाण. पेट्रोल डिझेल भरायला थांबलोय. हे बघा इथं पेट्रोल आणि डिझेल भरू आपण. बाईकचा ब्लॉग चालू आहे आता. फर्स्टच ब्लॉग येणार आहे तर चला पुढे दाखवतो तुम्हाला. बँड चालू झालं बघा. यो काहीतरी येड. रस्त्यात बघा आम्हाला कॅमेरा भेटला. फोटो काढते. कॅमेरा. आता मला लागेल शूट साठी. यांना विचारतो कोणत्या कंपनीचा काय आहे आणि घेऊन जातो. प्राइस सकट कॅश देतो यांना डायरेक्ट. एवढा मोठा कॅमेरा आहे. बघा याच्या तोंडात कॉलगेट लावतो आम्ही. मी इथं थांबलोय 10-15 मिनिटासाठी जरा रेस्ट करतो. कारण की पहिले 5-10 मिनिटं थांबू त्यानंतर जाऊ. आता आम्ही एक प्लॅन करतो. जे गाडी झोपलेत त्यांच्या तोंडात निघू होतं. आमची तयारी बघा. A few moments later. तर भावांनो बघा लिंबू पिवळत होतो तरी हा काय कुंभकर्ण उठत नाही. काय बोलायचं आता. तर आता बघू आता दीपेशची मजा घेऊ आपण. या चला इथे दाखवतो. भावांनो दीपेशची मजा घेत होतो तर काय घेताना आलो तर इथं आपल्याला आता खूप उशीर झाला. तर आम्ही आता इथून निघतोय तर डायरेक्ट आपण भेटू गणपतीपुळेला. तर पोचलोय श्री क्षेत्र गणपतीपुळे. जाऊ तिथंच घे. डायरेक्शन दाखवतो. आता आम्ही इथे हॉटेलला पोचले. फक्त निवास म्हणून आहे. आता इथं गाडी लावली आपली. तर प्रथम इथं आहे. तर बघू जातो आम्ही आतमध्ये. फ्रेश वगैरे होतो त्यानंतर सगळं दाखवतो. तर मित्रांनो आत्ताच फ्रेश वगैरे झाले मस्त आम्ही आणि सगळे निघालो आम्ही. आता इकडे पोचलो. बाईने फेसवॉश 4 वेळा वापरली. काय बोलायचं तरी काय फरक पडला. पावडर 1 वेळा आणि कलर बघा अजून तसाच्या तसाच डिक्टो. ओरिजिनल कलर घ्या तर पैसा ऑफिस. बाई खतरनाक सीन आहे आमचं. गाडी पार्क केली आम्ही इथं पार्किंगला पण जागा आहे. तिथं फक्त पे वगैरे करायला लागतं. त्यामुळे विदाऊटचं इथं लावले. तर जातो आम्ही पुढे. आले फुकट चलो. आता आम्ही निघालोय. बघू शकता गाडी आपण तिथं पार्किंग केली. बाकीचे पुढे सोबत रोहन आहे.
तर बघा, आणि हा जो रोड गेलाय याच रोडने असं चालत चालत पुढे खाली जाणार आम्ही. दाखवतो तुम्हाला पुढचा. आम्ही पोचलोय बघा गणपतीपुळेच्या इथं. स्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे. तर बघा इथे मंदिर आहे. इकडे समुद्र आहे, एक साईडला मंदिर आहे. तर आम्ही जातो जरा आतमध्ये, पाया वगैरे पडून येतो. बघू फोटो वगैरे शूट करायला भेटला तर ठीक. दाखवतो तुम्हाला कसं काय ते. तर बघा आता आम्ही इथं आलो आहे. तर आम्हाला ना आत्ताच आरती भेटली. तुम्हाला आवाज येत असेल आरतीचा. मस्त आरती भेटला दर्शनाला जातो. इथं लाईन आहे मस्तपैकी. जरा चपला वगैरे कुठे काढायचं तिथे आहे आपलं. तिथे बाहेर कोणी जास्त काढू नये. परत आलो आम्ही बाहेर घ्यायला. घेतली आता पूर्ण आतमध्ये जातो. आताच आम्ही दर्शन करून बाहेर आलोय. तिथे आपल्यासोबत बाकीचे तर फोटो काढतात. आत्ताच दर्शन वगैरे केलं. तुला नारळ सोलायचं आहे का? नको घरी घेऊन जाऊ. मग तुझ्यावर आहे खोबरा. तू घरी घेऊन गेला तरी चालेल. 5-6 दिला डायरेक्ट ते चालेल. आम्ही फोटो वगैरे काढतो जरा. गणपतीपुळेच्या समोरच म्हणजे मंदिराच्या समोर आपल्या बीच आहे. इथे दोघंजण फोटो काढतात. मी इथे जरा चटके लागतात खूप पायाला, बेकार लागतात. तरी पोरं आहेत फोटो वगैरे काढतात. मंदिर आत्ताच तिकडनं आलो आम्ही. आता महाप्रसादाला चाललो आहे. महाप्रसादाचा लाभ घ्यायला. की पोरं पुढे दाखवतो काय महाप्रसाद वगैरे काय कसं काय ते पुढे. ठीक आहे. दुपारी 12 ते 2 पर्यंत टायमिंग येतं. इथं बघा महाप्रसाद घेतलेला आहे. आपल्या पोरं महाराष्ट्र इकडे तिथेच आहे. वगैरे खाऊन झाला. तर आता आम्ही निघालो बाहेर जायला. हे बघा चालला आता बाहेर जातो. बाकीचे जण पुढे गेलेत आणि आम्ही तिघे इथं पाठी आहेत. इथून निघालो आहे गणपती मंदिरच्या इथून. आता आम्ही गाडीच्या इथे चाललो आहे. मग आता पुढे कुठे जायचं. गणपतीचं दर्शन वगैरे मस्त व्यवस्थित झालं. आता पुढचा काय प्लॅन आहे ते बघतो. जातो गाडीच्या इथे जातो जरा. तर मित्रांनो हे बघा भावाने खेळणी घेतलेत. त्याने आमचा मित्र एक तनेश बिल्लार त्याला चिडवण्यासाठी त्या खेळणे घेतलेत त्यांनी. मित्र कारण तुम्ही शोधा. मित्र आता तू मला सांग की खेळणी तुझ्या फ्युचर प्लॅनिंगसाठी घेतलेत की कशासाठी घेतलेत सांग तर. माझ्या भूतकाळासाठी घेतले. ओके. आणि मग तनिषसाठी काय घेतले असं बोलतोय. ठीक आहे. चला गाडी जाऊ जातो. तर भावांनो आत्ताच दर्शन करून झालं गणपतीचं. तर आता आम्ही चाललो आरेवारी बीचला चाललो. बघू शकता असं बाहेरचं एकदम फुल कडक एकदम मस्त पैकी.
इथे आपल्या बाजूला राहून तो शूट करतोय, त्याला पण जरा शूट घ्यायचं आहे. सो तुम्ही बघा. आरेवारे बीचच्या इथे हे बघा फुल इथं. तिकडं अजून पुढे आहे रे रस्ता. सगळी पब्लिक आपलीकडे आहे. मस्त एक करणार. मी आरेवारे बीचच्या इथे पोहोचलोय. बघू शकताय बघा इथं. दादा कपडे वगैरे चेंज करतात, त्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही इथं आलोय आरेवारे बीचच्या इथे. तर आम्ही इथे चाललो आता. सो इथे जरा शूट वगैरे करतात पोरं. काय करणार, करावं लागतंच. 30-40 रुपये बोलतो, म्हणजे एकाचे ना बादलीचे. ठीक आहे चालेल ना आपण. ठीक आहे चला आता मी दाखवतो तुम्हाला. इथं आतमध्ये चाललोय. कसं वाटतं भाई? एकदम भारी. JCB का लावलंय पण? तनिषला लावलंय. तिथं पण आहे. बघितलं भाई, आपल्याला सोडत नाही त्यांनी. बघूया त्यांनी तिथं पण आला आलंय, रेकॉर्ड झालंय. ती व्हिडिओ कशी आली लाट आली. मित्रांनो बघा, फुल खतरनाक. कुछ जल्दी उडी मार दिया. बंद आहे रे, तर चालू आहे. ते इकडे जायचं नाही रे. स्कुबा आहे. क्रेन नाही रे. अरे नाही रे, काय रे रोप हा भाई बघितला. बघितला का? अरे पण उघडत जाऊ. आता आम्ही निघतो इथून. तर बघा निघाले सगळे आम्ही. चल येतो मी पुढं. हो पुढं आता निघाले. लास्टचा एकदा दाखवून निघा. मस्त एकदम व्ह्यू भारी आहे. चला तर आता बघू आपण पुढे कुठे जायचं ते. आता बघू जरा बाहेर जाऊ इथून बीचवरून. नेक्स्ट कुठे जायचं ते ठरवू आणि तशी गाडी आपण फिरूया. चला आता आम्ही आरेवारे बीचच्या इथनं निघतोय. आणि इथे दुकान आहे, मस्त लाईनीत दुकान आहेत. इथं कोकम पियाला पण थांबलेलं, कोकम सरबत बघा. तर जर कोण आंघोळी वगैरे इथे म्हणजे समुद्रात तुम्ही हे केलात, समुद्रात जर तुम्ही मस्त मजा वगैरे करत असाल, जर आंघोळी वगैरे करायची असेल तर इथं मस्त सोय आहे, पाण्याची वगैरे आहे. ठीक आहे चला आता आपण पुढे भेटू, पुढच्या ह्याच्यात भेटू. तर भावाची ड्रायव्हिंग बघा किती खतरनाक आहे. सगळ्यांची फाटून हातात आली. आमचं काय सांगता येत नाही. मित्रांनो तर मी इथे चाय द्यायला थांबलोय आणि वडापाव वगैरे खायला थांबलोय. वडापाव आलाय.
सगळे वडापाव खातात. चला, वडापाव खातो आणि तुम्हाला भेटतो मग. तर मित्रांनो किती वडापाव मागितलेत? 3. हे किती वडापाव खाल्ले? 3. तू? A few moments later. 4. भूक काढला. कंटेंट भेटतो तुला बाईकडनं 4 वडापाव खाल्लेत. चाय किती पिलं बघा. एक कप गोळा कर रे. पार्टी नेला ते 5 चाय पिला जागे आणि वरतून थंडा पण पाहिजे व्हायला. मागो ना चाय स्वतः तूच पैसे देणार का? काय रात्री खूप उशीर झाला म्हणून काही शूट नाही केलं. तर आपण आपल्या घरी आलो आता. तर इथे ब्लॉग एंड करतो. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.